कुठल्या कुठल्या दिशेने आपली साधना आणि सत्संग चाललाय वाटताय इन जनरल? योग्य दिशेने चाललेला आहे. नामस्मरणाची काळजी कशी घ्यावी याच्याविषयी थोडं मार्गदर्शन करा अशी विनंती आहे. नामस्मरणाची काळजी कशी घ्यावी? बर. आज आज सकाळी तुम्ही माऊलींच्या काही ओव्या वाचत होतो. पंधरावा अध्याय होता आणि त्याच्यामध्ये अश्वत्थ वृक्षाचं वर्णन केलेलं आहे. आणि त्या वृक्षाला या संसार वृक्षाचीच उपमा दिलेली आहे. त्याच्यामध्ये अनेक प्रकारे अनेक मार्गाने अनेक दिशांनी हा संसार वृक्ष वाढतोच, कधी कुठे कमी होत नाही. त्याची मुळं वाढतात, फांद्या वाढतात, असंख्य कोट्यावधी फळ फुलं त्याला येतात. म्हणजे अर्थात जीवसृष्टीची निर्मिती होत आहे. आणि तो अनंत आहे. म्हणजे कुठे सुरुवात नाही, शेवट नाही, तो वाढतच जातो. अशा या अश्वत्थ वृक्षाचे वर्णन त्या अध्यायात केलेलं आहे. आणि अनेक प्रकारे संसारी माणूस कसा त्या वृक्षामध्ये गुरफटतो. अनेक प्रकारचे विषय, विचार, विकार यांच्या तडाख्यात सापडत. एकीकडे माऊली म्हणतात की हा वृक्ष अस्तित्वातच नाहीये आणि अस्तित्वात नसल्यामुळे त्याची सुरुवात कुठून झालीये हा प्रश्नच येत नाही. परंतु तो आहे असा ज्या पूर्णपणे आपल्याला जाणवतो आवाज येतोय ना माझा? हो हो येतोय. मी ऐकू येतोय म्हणून मायक्रोफोन बंद करतोय मध्ये. हा चालेल, हरकत नाही. पण तो आहे याची चित्ताला जाणीव होते, त्यामुळे तो आहे असं समजावा लागतो. आणि ही जी जाणीव आहे ती सतत चित्ताला मनाला होत असल्यामुळे माऊली त्याला म्हणतात तो अनंत आहे. पण अशा रीतीने अनंत आहे की त्याला आदी नाहीये, त्याला अंत नाहीये, म्हणून तो अनंत आहे. आणि ह्या वृक्षाला आपण मनातून सतत खतपाणी घालतो आणि त्यामुळे तो आपल्याला जास्तीत जास्त खरा आहे, सत्य आहे असं जाणवायला लागतं. त्याला तोडून टाकण्याचा आणि समूळ मुळापासून काढून टाकण्याचा एकच मार्ग माऊलींनी त्याच्यामध्ये सांगितलाय. आणि तो भाग आज वाचनात आला होता. त्याला माऊली म्हणतात तीव्र वैराग्याशिवाय
तीव्र वैराग्याशिवाय या संसार वृक्षाची जी गोडी आहे ती कमी होणं शक्य नाही. आणि ती आपली कमी ज्या प्रमाणात होत जाते त्या प्रमाणात परमेश्वराबद्दलचं प्रेम वाढत जातं. आणि हे वैराग्य, ही विरक्ती आपल्याला कशामुळे प्राप्त व्हावी? उदासीनपणामुळे नाही, निराशेमुळे नाही, तर ज्ञानामुळे प्राप्त होते. आज हे ज्ञान, माऊलींनी ज्याला ज्ञानरूपी खड्ग म्हटलेलं आहे, शस्त्र म्हटलेलं आहे, अस्त्र म्हटलेलं आहे, त्यांनी हा अज्ञानरूपी जो वृक्ष आहे तो मोडून काढला पाहिजे. आणि ज्या अर्थी हे खड्ग आहे त्या अर्थी ते भरभक्कम निश्चयाने आपल्याला हातात धरायचं असेल तर त्याची मूठ सुद्धा तितकीच बळकट हवी. आणि त्या मुठीला माऊलींनी विवेकाची उपमा दिलेली आहे. विवेकरूपी मूठ निश्चयाने भरभक्कमपणे हातात धरली पाहिजे. आणि ते पेलण्यासाठी ज्ञानाची गरज आहे, ते पेलण्यासाठी नामाची गरज आहे. आणि त्याच्या साह्याने या अज्ञानाचं खंडन करत जिथे जिथे ज्या ज्या ठिकाणी भौतिक सुखामध्ये आपण पटकन रमतो त्या त्या ठिकाणाहून चित्ताला मागे वळवता आलं पाहिजे. त्याला माऊली विवेक आणि ज्ञानयुक्त अंतःकरणाने प्राप्त झालेलं वैराग्य म्हणतात. आणि हे वैराग्य ज्याला प्राप्त होतं त्याची नामाच्या ठिकाणी, परमेश्वराच्या ठिकाणी, सद्गुरूंच्या ठिकाणी श्रद्धा वाढत जाते. बाराव्या अध्यायामध्ये भक्तियोगाच्या आपण जर पाहिलं तर हेच वेगळ्या भाषेमध्ये माऊली म्हणतात, जे जे का निमिख, उघड उघडपणे माऊलींनी मार्गदर्शन केलेलं आहे. जे जे का निमिख तेथेल माझे सुख. जो जो वेळ, जो जो क्षण माझ्या स्मरणात जाईल, तेतुले अरोचक विषयी हे तेवढ्या तेवढ्या प्रमाणात विषयांबद्दल अरुची निर्माण होत नाही. म्हणजे या ठिकाणी साधा हिशोबाला तो म्हणजे संतुलनात. विषयांमध्ये मनाची जाणारी धाव आणि ओढ ही जास्त आहे त्या नामाकडे जाणारी जास्त. विषय सुखाची प्राप्ती जरी झाली तरी त्या सुखाचं महत्व ते किती हे सांगताना माऊली म्हणतात, माऊलींनी अत्यंत किळसवाणी उपमा दिलेली आहे. पण त्या विषय सुखाच्या कल्पनेलाच आपल्या तडा जावा म्हणून ही किळसवाणी उपमा माऊलींनी दिलेली आहे. माऊली म्हणतात, कुत्र्यांनी ओकून टाकलेलं अन्न आपण खाऊ का? कुत्र्याने ओकून टाकलेल्या अन्नाकडे ज्याप्रमाणे पाठ फिरवली जाते
त्याप्रमाणे विषयांमुळे जरी सुख प्राप्त झालं तरी त्या सुखाला कवटाळायचं. जमलं तर हक्काने त्याच्याकडे पाठ वळवता आली पाहिजे. त्या विषय सुखाला सामोरं जाऊन आलिंगन द्यायची अजिबात आवश्यकता नाही. जोपर्यंत ते पचवण्याची ताकद आपल्यात. कारण या विषय सुखाची मजा तशी आहे की आपण त्याचा आनंद घेतो, ते पचवल्यासारखं वाटतं, पण त्याच्यातून दुसऱ्या विषय सुखाची कल्पना जन्माला येते. जे का निमित्त देखेल माझे सुख, त्या त्या क्षणी ज्या ज्या वेळी माझं स्मरण करणं हेच ज्याला सुखावं वाटेल, माझं स्मरण करणं हेच खरं सुख आहे, हाच खरा सुखाकडे जाण्याचा मार्ग आहे, हा निश्चय त्याच्या मनात तयार होईल. ते तुले अरोचक विषय घे. विषयांबद्दल वाटणारं प्रेम ओढा कमी झाला, नामाबद्दलचा ओढा वाढायला, नामाबद्दलचं प्रेम वाढायला, विषयांबद्दलचा वाढायला लागला. नामावरती प्रेम व्यक्त करण्यामध्ये अडथळा यायला. हे संतुलन आपल्याला सांभाळता आलं. हा जो आपला संसार आहे, हा जो आपला प्रपंच आहे, ज्या प्रांतात आपण जन्माला आलो, म्हणजे ज्या जगामध्ये आपण जन्माला आलो, त्या जगामध्ये विषयांशिवाय दुसरं काही नाहीच आहे. ज्या संसार वृक्षाचं वर्णन केलेलं आहे, तो संसार वृक्ष कशाने बहरलेला आहे, तर विषयांनीच बहरलेला आहे. त्याच संसार वृक्षाच्या एका फांदीवर आपण प्रगट झालेलो. मग जो संसाराचा वृक्षच मुळात विषयांमुळे आणि विचारांमुळे फोफावतो, त्याच वृक्षावर जर आपण आलेलो असू तर आपल्या आजूबाजूला सगळीकडे विषय हे राहणारच की. त्या पद्धतीने आपण म्हणू, मांजरांनी डोळे मिटून दूध प्यायलं तर आपल्याकडे कोणी बघत नाहीये ही त्याची समजूत असते, पण सगळं जग मांजराला बघतच असतं. आज त्याच पद्धतीने आपण कितीही जरी ठरवलं आणि डोळे मिटून चित्त एकाग्र करून करण्याचा प्रयत्न करून नामस्मरण करायचं म्हटलं, तेवढं यशस्वी होणार नाही पटकन. कारण सगळ्या बाजूने आपण विषयांनी गुरफटलेलो. तिथे सुरुवातीला प्रयत्नपूर्वक वैराग्य विरक्तीचा अभ्यासच केला पाहिजे. खटाटोप केलाच पाहिजे. आपल्या मनावर, आपल्या चित्तावर जे विषयांचे, विचारांचे संस्कार आहेत ते बदलण्यासाठी आपण आपल्यावरच प्रयोग केला. माऊलींनी तर इतकी अप्रतिम उपमा दिलेली आहे की माऊली म्हणतात, ज्ञानरूपी जे शस्त्र आहे, जे हत्यार आहे, ते वैराग्य रूपी साणेवर घासून पाहायला पाहिजे. म्हणजे इतक्या उघड शब्दात माऊली म्हणतात, आपलंच आपण उदाहरण घेऊ, कारण हा आपला मार्ग आहे, आपण सगळे मिळून वाटचाल करतोय.
सत्संग करतोय, नामस्मरण करतोय, ज्ञानाची देवाणघेवाण करतोय, की जे ज्ञान माऊलींकडनं, अण्णांकडनं, स्वामींकडनंच आपल्याला प्राप्त होत आहे, त्याच ज्ञानाची आपण देवाणघेवाण करतोय. पण ते ज्ञान आपल्याला उपयोगी पडण्यासाठी, अज्ञानाची मुळं खणून काढण्यासाठी, तोडून काढण्यासाठी त्याची अजून धार वाढवली पाहिजे. हत्यार शस्त्र हातात आहे पण त्याला धारच नाही, बोथट असेल तर त्याचा उपयोग काय? त्या शस्त्राला धार यायला पाहिजे. त्या शस्त्राला धार आहे का नाही, कितपत आहे, हे कुठल्या साणेवर तपासून पाहायला पाहिजे? तर वैराग्य रूपी साणे, विरक्त रूपी साणे. आपण काही योगी नाही, आपण संन्यासी नाही. मग आमच्यात हे वैराग्य कुठून येणार? मग आमच्यात ही विरक्ती कुठून येणार? येणार, त्याहून जास्त येणार. कधी भेदभाव सोडला पाहिजे, मी माझं सोडलं पाहिजे. देह सुखाची आणि देह सुखाच्या कल्पनेच्या मागे धावण्याची जी आपली वृत्ती आहे, ती खुंटीला टांगून ठेवली. देह घ्या, मन घ्या, बुद्धी घ्या, सुखाशिवाय दुसरी कल्पना करूच शकत नाही. असा कोणीच आपल्याला सापडणार नाही की त्याला आता निवांत शांत बसतो आणि जरा दुःखाच्या कल्पना करत बसतो. कोणालाच आवडणार? दुःखाच्या आठवणीत बुडालेला दिसेल. पण मला कसं दुःख होईल, कुठल्या प्रकारे मी मला दुःखी करून घेऊ, असा विचार आणि अशी कल्पना करत बसलेला सापडणं अवघड आहे. आणि सापडला तर त्याला काय म्हणतात हे पण आपल्याला नाही. थोडक्यात आपण करू शकलो तर सुखाचीच कल्पना करू शकतो, सुखाच्याच मागे धावू शकतो. मग जे जे का सुख, जे जे का निमिख, देखील माझे सुख. आपल्या स्वतःच्या सुखाबद्दलची कल्पना सोडून परमेश्वराच्या स्मरणामध्ये, परमेश्वर प्राप्तीमध्ये माझं खरं सुख लपलंय. प्रपंचात मी आहे, संसारात आहे, व्यवहार सांभाळले पाहिजे, कर्म केलं पाहिजे. या वृत्तीचे गुणधर्म घेऊन मी जन्माला आले, त्याची जोपर्यंत पूर्णपणे सांगता, समाधान, स्थिरपणा येत, तोपर्यंत कर्मयोगाच्या मार्गावर मला धावलंच पाहिजे. पण तिथं भेदभाव नको. ते मदती स्तव झाले तरी ज्ञान नाही. म्हणायला सोपं आहे, समजून घ्यायला तेवढंच किंवा त्याहून सोपं जाईल, कारण माऊलीची भाषाच सोपी वापरली. पण आपण आपल्याच मनामध्ये, आपण आपल्याच अंतःकरणामध्ये, आपण आपल्याच हृदयामध्ये हे तपासून पाहायला पाहिजे की खरंच माझ्या हातून ज्या गोष्टी घडतात त्यातल्या जास्तीत जास्त गोष्टींमध्ये माझा हा भाव असतो का?
जे जे प्रसंग, ज्या ज्या गोष्टी माझ्या समोर उभ्या ठाकतात आणि त्याच्याशी काया वाचा मने मी सामोरा जातो, पण त्यावेळी हा भाव माझ्या मनामध्ये असतो का, टिकून राहतो का? ह्याचा अभ्यास आपण चालू केला की मग याचा अर्थ ते ज्ञानरूपी शस्त्र आपण वैराग्य रूपी, विरक्ती रूपी, विवेक रूपी स्थानेवर घासून बघायला लागतो. तोपर्यंत भेदभाव मिटला पाहिजे. मी माझं मावळलं पाहिजे. एक वेळ मुखामध्ये राहील पण हृदयामध्ये नाही. बोली भाषा म्हणून मुखात राहील पण चित्तामध्ये, अंतःकरणामध्ये एकदम कोमलपणा, एकदम नाजूकपणा, एकदम मवाळपणा. अंतःकरण कसं, हृदय कसं, तर भक्तीमध्ये, परमेश्वराच्या प्रेमामध्ये नुसतं भिजत टाकल्याचं, नुसतं भिजत टाकल्याचं. तो मऊपणा, तो मुलायमपणा, तो मवाळपणा येण्यासाठी नामाच्या रसामध्येच त्याला भिजवला पाहिजे. त्या रसामध्ये आता प्रेम आहे, त्या रसाची चव गोड आहे, त्यातनं आनंद होतोय. अपेक्षा काही नको, अपेक्षा काही नको. कडक झालेली, वाळलेली गोष्ट पाण्यामध्ये टाकली की मऊ होते ना. पाण्याची चव काय आहे, तहान लागलीये का, त्यातनं तृप्ती मिळणार आहे का, समाधान होणार आहे का, आनंद मिळणार, काही भानगड नको, काही भानगड नको. लहान मुलाच्या समोर आई प्रेमाने एखादा पदार्थ, एखादी गोष्ट धरते आणि ते तानूला आपल्या हाताने घेऊन तोंडात घालतं. त्यांनी कुठे कधी कुठल्या चवीची अपेक्षा केली? आई मला गोडच देईल, मला आवडतं त्या प्रमाणातच त्याची चव असेल, असं कधी म्हणतं का? एकच भाव असतो, माझ्या आईने दिलंय, आई देते, मला दिसतंय. बस. तानूला कुठलाही मागचा पुढचा विचार सुद्धा त्याच्या मनात येत नसावा. आज तेच वर्णन तशाच पद्धतीचं माऊली करतात की जेव्हा माझा भक्त प्रेमाने मला काही देतो, त्याने ते देण्याच्या अगोदरच मी त्याच्या हातातनं ओरबाडून घेऊन मुखात घालतो. त्याने मला फूल अर्पण करायला आणावं, पण त्या फुलाचा वास घ्यायच्या ऐवजी आनंदाच्या भरात तेच मी मुखात घालतो. जणू त्या लहान मुलासारखीच त्या परमेश्वराची पण अवस्था होते. कारण का, तर तो एवढंच बघतो, भाव, प्रेम, रसयुक्त अंतःकरण आहे का नाही. आणि तसं होण्यासाठी आपल्याला त्या नामरूपी, नाम आणि रूपी, नाम आणि रूप ह्याच्यामध्येच चित्ताला, ह्याच्यामध्येच मनाला, ह्याच्यामध्येच हृदयाला, की जे हृदय, जे मन, जे चित्त काही वेळा विषय, सुख, विचार यांच्या मागे धावून वाळून जातं, कडक होऊन जातं. त्याच्यावर हे नामरूपी रस, नामरूपी पाणी ओततच राहायला पाहिजे.
मग त्याच्यातून आपण हळूहळू बाहेर येऊ शकतो. आता रज उघडला होता तर 8वा अध्याय ज्ञानेश्वरीचा आहे. भगवद्गीतेतला 7वा श्लोक आहे. त्याची सुरुवातच माऊली म्हणतात, डोळा जे देखावे, डोळा जे देखावे का कानी हन ऐकावे, मनी जे भावावे बोलावे वाचे. प्रत्येक इंद्रियांचं जे कर्म आहे त्याचं वर्णन माऊली करतात. डोळा जे देखावे का कानी हन ऐकावे, मनी जे भावावे बोलावे वाचे. ते आत बाहेरी आघवे, ते आत बाहेरी आघवे नीची करून घालावे. मग सर्व काळी स्वभावे मीची आहे. आज आपल्याला असा का अनुभव येत नाही? कारण माऊली म्हणतात तितकं सोपं नाहीये साधनं. त्याच्यात श्रम आहे, त्याच्यात कष्ट आहे, त्याच्यात अभ्यास आहे. अजून आपली आत आणि बाहेर याच्यामध्ये फारकत होते. आत सत्संग चालतो, बाहेर चालत नाही. कधी बाहेर चालतो तर आत चालत नाही. त्यामुळे मग सर्व काळी स्वभावे मीची आहे हा अनुभव आपल्याला येतो. कधी बाहेर येतो तर आत येत नाही, कधी आत येतो तर बाहेर येतो. आत येत असेल तर बाहेर काहीतरी वेगळंच दिसतं, आतल्या अनुभवापासून ताटात उठत आहे. बाहेर कुठे सत्संगाचा अनुभव दिसत नाही म्हणून ओढून चिंतन मनन करून अभ्यास करून मनाला आत घालावं. आत कुठेतरी तो अनुभव यायला लागतो, पण परत बाहेरच्या जगाचा प्रभाव एवढा तो आतला अनुभवणं आणि टिकवणं ह्याच्या हातच नाही सावतो. पण मग करायचं काय? तर माऊली एक आश्वासन देतात. माऊली म्हणतात, तू मन बुद्धी साचेसी, तू मन बुद्धी साचेसी निश्चयाने, जरी माझी या स्वरूपी अर्पिसी, तरी मातेची गा पावसी हे माझी भाग. एवढ्या स्पष्ट शब्दात ते सांगतात की तू मन आणि बुद्धीला निश्चयाने माझ्या स्वरूपी अर्पण करत राहा. डोळा जे देखावे का कानी हन ऐकावे, मनी जे भावावे बोलावे वाचे. डोळ्याने आपण काय पाहू काय नाही काही प्रमाणात आपल्या हातात आहे, काही प्रमाणात आपल्या हातात नाहीये. जेव्हा आपल्याला जे पाहावंसं वाटतं मनाच्या साह्याने डोळ्यांची धाव तिकडच असते किंवा डोळ्यांच्या साह्याने मन तिकडच धावतं आणि आपल्याला जे नकोय ते समोर असलं तरी दिसत नाही.
आणि मन जाग्यावर नसतं त्यावेळी जे हवंय ते समोर असलं तरी दिसत नाही. का कानी हन ऐकावे, कानांनी काही ऐकू दे. कानावर तर कोणाचाच निर्बंध नाही. कानाने काय ऐकावं काय नाही ते मनाने जरी ठरवलं तरी कान सताड उघडेल. मनी जे भावावे, मनाने जे चिंतन करावं ते तर आपल्या हातातच नाही. थोड्या वेळ आता परमेश्वराचं नामस्मरण करावं म्हणून बसावं तर मन कुठे हातात राहत आहे. बोलावे वाचे ती तर अजून हाताबाहेरची गोष्ट. पण मनातलं आहे ते बाहेर काढावं असं वाटतं. मनात जे येतं ते आत ठेवता येत नाही. आत ठेवलं तर पचत नाही. ठेवायचा प्रयत्न केला तर अजून मन अस्वस्थ होतं. कानांनी जेवढं काही ऐकलंय ते कधी एकदा वाचेच्या साह्याने बाहेर काढतोय असं होतं. डोळ्यांनी जे पाहिलंय अनुभवलंय ते मनामध्ये शिरतं, खळबळ मागते. वेळ मिळाला की परत ते बाहेर पडतं. आणि ह्या सगळ्या ह्याच्यात काय होतं तर आतलं आणि बाहेरचं जे संतुलन आहे ते बिघडून जातं. आज जे साठवायचा प्रयत्न करतोय त्याच्यात यश मिळत नाही. बाहेर काय आहे हे बघायला जावं तर आतलं नासून जातं. म्हणून माऊली म्हणतात की आपण जर संसारात असू, आपण जर प्रपंचात असू, डोळे उघडे ठेवून प्रपंच करायचा आहे, कान न झाकता प्रपंच करायचा आहे, वाचेने बोलत प्रपंच करायचा आहे. पण त्या सगळ्यामध्ये माझ्याबद्दलचा भाव आहे का? त्या सगळ्यामध्ये माझ्याकडे येण्याची, माझ्याविषयी माझं स्मरण करण्याची तळमळ आहे का? हे आपण त्या शहाणेवर तपासून बघतोय का? बघून बघून दमलो आणि शहाणेवर घासून बघा. त्याच्यातून कुठे परमेश्वराबद्दलचं प्रेम, परमेश्वराकडे जाण्याची इच्छा, परमेश्वराबद्दल करण्याचं स्मरण बाहेर पडलं का? कानाने ऐक ऐकलं, बघा शहाणेवर घासून. त्या ऐकण्यामधनं कुठे सात्विक रस बाहेर पडतो का? वाचेने बोललं, बघा शब्द शहाणेवर घासून. त्याने कुठेतरी गोविंदाचं मन डोललं का? चार कावळे चार बगळे डोळले आणि आपल्याला पण आनंद झाला. काय उपयोग त्याचा? कावळ्यांनी बगळ्यांनी माना हलवल्या, त्यात काय आनंद? गोविंदाचं मन डोललं. आपल्या बोलण्याचा उपयोग बाहेरचा गोविंद नाही, आपल्या हृदयस्थ जो गोविंद आहे त्याच्यापर्यंत जाण्यासाठी आपल्याला झाला का? हे पाहायला पाहिजे. आणि ते घासून पाहिल्यानंतर त्याची सर्वात महत्वाची आणि पहिली खूण म्हणजे एकच समाधान. आणि ते निर्भय समाधान पाहिजे. संतुलन पाहिजे. आणि म्हणून माऊली म्हणतात, तरी मातेची गा पावसी हे माझी भाग.
असं जर करून पाहिलं तर तुम्ही मलाच येऊन मिळणार, हे माझं प्रतिज्ञापूर्वक सांगणं आहे. आणि हे नुसतं मी सांगतोय प्रतिज्ञापूर्वक म्हणून तू विश्वास ठेवू नकोस. हेच काहीसयावरी होय, ऐसा जरी संदेहो वर्तता आहे. हे खरोखरच असं होतं का? ही जी बडबड लावली आहे ते असं खरंच होणार आहे का? त्या नुसत्या कल्पना आहे, त्या नुसता विचार आहे, त्या नुसतं तत्वज्ञान आहे. नुसतं विचार करत आपण बसलो तर खरोखरच संदेह मनात. हेच काहीसयावरी होय, ऐसा जरी संदेहो वर्तता आहे. माऊली म्हणतात तरी अभ्यासूनी अधिप आहे. असं जर असेल तर आधी प्रत्यक्ष अभ्यास करून बघ, मग नव्हे तरी कोपे. आणि त्याचे रिझल्ट जर मिळत नाहीयेत असं वाटलं, त्याचा उपयोग जर होत नाही असं वाटलं, तर मग माझ्या या सांगण्याबद्दल राग धरलास तरी हरकत नाही. पण आधी अभ्यास करून, येण्यांची अभ्यासेंसी योग, हा अभ्यास करणं ह्यालाच योग म्हणजे. आज प्रपंचात संसारात राहून आपण हा अभ्यास करणं हाच आपला योगाभ्यास. चित्ताशी करीपाबा सांगू, हाच अभ्यास केल्यामुळे आपलं चित्त चोख होणार. येण्याची अभ्यासेंसी योगू, चित्ताशी करीपा सांगू. अगा उपाय बळे पंगू, पहाड ठाकी. आमच्यात हे अभ्यास करण्याचं सामर्थ्य आहे का नाही? आमच्यामध्ये तेवढी शक्ती आहे का नाही? आम्हाला हे झेपणार का नाही? माऊली म्हणतात अरे उपाय बळे, उपायांची जर योजना केली तर त्याच्या सामर्थ्याने, त्या उपायांमुळे पंगू सुद्धा पहाड चढून जातो. कितीतरी आता उदाहरण जगात आहेत. काही वर्षांपूर्वी त्याच्यात आश्चर्य वाटायचं. आता तर डिसेबिलिटी असलेल्या लोकांच्या ऑलिम्पिक्स पाहिल्यावर आपल्या तोंडात बोट घालायची वेळ येते. का? तर त्या खेळामध्ये ते त्यांचं प्रावीण्य, अनेक उपाययोजना करून त्यांना ज्या गोष्टी पुरवल्या जातात त्याच्यातून त्यांचं ते सामर्थ्य दिसतं ना, त्यांची इच्छाशक्ती दिसते ना. तिथे इच्छाशक्तीला जास्त महत्व. आपली इच्छाशक्ती दुर्बळ पडते. आपल्या इच्छेमधली शक्ती आपल्या इच्छा म्हणून आहेत त्या पूर्ण करण्यामध्ये खर्ची पडते. आज माफ करा, आपल्याला असं वाटेल आपण सत्संग करतो, आपल्याला असं वाटेल की आपण नामस्मरण करतोय. एखाद वेळेस तुमच्यापेक्षा मी जास्त वर्ष करत असेल, पण तरी सुद्धा अजून माझ्या इच्छांचा त्याग मला करता येतो का? आज अध्यात्मातला, योगामधला जो त्याग सांगितला आहे तो तर लांबचीच गोष्ट आहे. पण आज आपण संसारात आहोत, प्रपंचात आहोत. त्यातल्या आपल्या किती इच्छांचा त्याग करता येतो?
आपल्या इच्छाशक्ती परमेश्वराकडे आपल्याला किती घेऊन जाईल ते अवलंबून आहे. आज शरीरामध्ये झालेला एखादा रोग घालवायचा तर शरीराची प्रतिकार शक्ती वाढवली जाते. ती प्रतिकार शक्ती वाढवण्यामध्ये रोग बरा होतो. मग आज परमेश्वराकडे जायचं असेल परमेश्वराच्या नामावरती प्रेम बसायला हवं असेल, परमेश्वराच्या नामावर बसणारं प्रेम टिकायला हवं असेल तर इच्छाशक्तीची वाढ व्हायला. अण्णांचंच वचन आहे, जेवढी भक्ती तेवढी शक्ती, जेवढी शक्ती तेवढी भक्ती. आपली इच्छाशक्ती वाढली पाहिजे. आणि आज आपली इच्छाशक्ती त्या प्रमाणात का वाढत नाही तर आपल्या इच्छा पूर्ण करण्यामागे आपली शक्ती खर्च होते. म्हणून माऊली म्हणतात, देवी सदभ्यासे निरंतर, सदभ्यासे निरंतर. आज या काही कारणाने ज्यांना पंगुत्व आहे ती लोक जर इच्छाशक्तीच्या जोरावर, ती लोक जर उपाययोजना केलेल्या बळावरती अशक्य आहेत त्या गोष्टी आपल्या समोर करून दाखवू शकतात, तर मग देवी सदभ्यासे निरंतर. तर मग सदभ्यासे म्हणण्याचा उद्देशच असा आहे की तर मग यथायोग्य अभ्यासाद्वारे, सत अभ्यासाद्वारे निरंतर, त्याच्यात अंतर पडू देऊ नको, त्याच्यात खंड पडू देऊ नको. चित्तासी परम पुरुषाची मोहर, चित्तासी परम पुरुषाची मोहर लावी मग शरीर राहो अथवा जावो. आज शरीराच्या साह्याने आपल्याला सर्व गोष्टी करायच्या, शरीराच्या साह्याने प्रपंच परमार्थ दोन्ही साधायचे. शरीराचा आधार जर आपल्याला व्यवस्थित मिळाला, यथायोग्य मिळाला, सत प्रकारे मिळाला तर ह्याच देहामध्ये जे पूर्णत्व आहे त्या पूर्णत्वाचा आपल्याला अनुभव येईल. मग ह्याच देहाकडून घडणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, ह्याच देहामध्ये असलेलं जे मन आहे, ह्याच देहामध्ये असलेली जी बुद्धी आहे, जे चित्त आहे, जे हृदय आहे, या सुद्धा सगळ्या गोष्टी ह्याच देहामध्ये आहेत. ज्या गोष्टींचा वापर करून आपण प्रपंच करतोय त्याच गोष्टींचा वापर परमार्थात करायचा आहे. त्याचा अभ्यास म्हणून माऊली एकच सांगताय, चित्तासी परम पुरुषाची मोहर लावी. आज साधी गोष्ट घ्या, पोस्टामध्ये तुम्ही जाता, आपण जातो आणि पोस्टाचा जो आयटम आहे तो कुठलाही घेतला की पहिल्यांदा तो काउंटरवरचा माणूस त्याच्यावर शिक्का मारतो. मग ती गोष्ट स्कॅन करून आपल्या हातात ठेवली जाते. आज ह्या पद्धतीने आपल्याकडून घडणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, कायिक, वाचिक, मानसिक, त्या मी वाचून धावा आणवती नाही. त्या प्रत्येक गोष्टीवर आधी किंवा नंतर, निरंतर जर जमलं तर फारच उत्तम गोष्ट आहे.
पण ती हळूहळू साधेल. पण जेव्हा जेव्हा शक्य आहे त्यावेळी परमपुरुषाची मोहर लावता आली पाहिजे. काही वाची मानसिक, काही वाची मानसिक. त्यालाच माऊलींनी म्हटलेलं आहे की ही मोहर लावण्याचं जो मशीन आहे किंवा जो ठसा आहे त्याची मूठ कशाची आहे तर विवेकाची आहे. म्हणजे त्याचा अर्थ असा की त्या परमपुरुषाची जी मोहर आहे त्या परमपुरुषाचा जो ठसा आहे तो उगीच आपला कुठल्याही गोष्टींवर मारत बसला असं पण करून चालणार नाही. ज्या गोष्टीवर आपण मारणार आहोत ती यथायोग्यपणे सत अभ्यासाने आपण व्यवस्थित केलीये का नाही हे सुद्धा पाहणं तेवढंच आवश्यक आहे, तेवढंच जरुरीच आहे. आणि असं जर होत गेलं, असा जर अभ्यास आपल्याला जमत गेला तर असा अभ्यास करणाऱ्या मनाला, असा अभ्यास करणाऱ्या चित्ताला, असा अभ्यास करणाऱ्या हृदयाला त्या आत्मारामाने कधी येऊन आपल्यात समरस करून घेतलं हे कळणारच. ते कळणारच. आज धो 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 पाण्याचा खळखळाट करत आवाज करत जी नदी समुद्राला जाऊन मिळतीये ती मिळाल्यानंतर मागे काय चाललंय हे बघायला येते का? मिळाली मिळतच राहते. ही चित्ताला, मनाला, बुद्धीला, शरीराला, कायेला, वाचेला, डोळ्यांना, कानांना, सगळ्याला हळूहळू 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 सवय लागत गेली पाहिजे. एकदम एवढ्या सगळ्या गोष्टींना कशी सवय लागणार याचं पण प्रेशर नको, याची पण चिंता नको, ह्याचा पण अट्टहास नको. माऊली म्हणतात एक गोष्ट पकडा आणि काढा सोडून. एक एक गोष्ट घ्या, एका वेळी एक करा. संयमाने करा. आणि मग त्याचं माऊली वर्णन असं करतात की असं जे नदीचं पाणी समुद्राला जाऊन मिळालं ना ते समुद्रची होऊन ठेले तेवी चित्ताचे चैतन्य झाले. आपलं जे चित्त आहे त्यामध्येच तर चैतन्य आहे. नदीचं जे पाणी समुद्राला जाऊन मिळालंय तेच तर पाणी समुद्रामध्ये आहे. वेगळं करून दाखवता येत नाही मिळाल्यावर. ना ते समुद्रची होऊन ठेले तेवी चित्ताचे चैतन्य झाले जेथ याता यात निमाले घनानंद. अशा रीतीने मग ते आपण समरस होत गेलो की मग तिथे सगळे यातायात निमाले. तो बरोबर मिळण्यासाठी जो निरंतर अभ्यास आहे ते थोडे यातायात आहेत, तिथे थोडे श्रम आहेत, तिथे थोडे सुखदुःखाचे चटके आहेत. पण हे सुखदुःखाचे चटके कसले हो? आपल्याच इच्छांचा त्याग करण्याचं दुःख होतं तिथे. जीवालाच होणारं दुःख आहे ना. मग जीवाला कुठल्या गोष्टींचं दुःख होणार?
विषयांपासून लांब जाणाऱ्या, विचारांपासून लांब जाणाऱ्या, अहंकारापासून लांब नेणाऱ्याच गोष्टींचं दुःख होतं जीवाला. तिथेच जीव तळमळायला लागतो. जीव आणि शिव दोघं मिळून एका या शरीरात राहतात. शिवाला कधी दुःख होत आहे? दुःख जीवाला. ती जीवाची आता आहे. जीवाच्या चिंता आहेत, जीवाच्या काळज्या आहेत. त्याचा हा वाढलेला वृक्ष आहे. सगळेच त्या वृक्षावर आहेत. प्रत्येकाच्याच मागे कमी अधिक प्रमाणात हे सुख दुःख राहणार आहे. कारण जो तो ते भोगण्यासाठीच तर या झाडावर प्रगट झालेला आहे. कोणी कोणापेक्षा वेगळा नाही. जो तो उगवतो तो या झाडावरच उगवतो. पण माऊली एकच म्हणतात, माऊली एकच गोष्ट सांगतात, ती म्हणजे अशी की तानुल्याला भरवल्यानंतर आईच्या चित्ताला जो संतोष होतो तो फक्त आईच जाणे. ते तानुलं पण जाणं. तो संतोष फक्त आईच जाणे. त्याचप्रमाणे शिष्याच्या कृतार्थपणाचा जो आनंद आहे ते फक्त सद्गुरूच जाणतात. शिष्य सुद्धा जाणत. ही उदाहरणं सामरस्याची, ही उदाहरणं प्रेमाची, ही उदाहरणं एकत्वाची. निमित्त फक्त कोणतरी लागतं. तानुल्याचा आनंद आईच्या चित्तातून, शिष्याचा कृतार्थपणा सद्गुरूंच्या हृदयात. तर ह्या गोष्टी आहेत, याच्यावर जर आपलं लक्ष पाहिजे. ह्या आपल्या सर्वांसाठी, खास करून प्रपंचात राहून ध्यानप्रधान भक्ती मार्गाची आपण वाटचाल करतोय, नामस्मरण प्रधान मार्गाची वाटचाल करतोय, त्यावेळी ह्या गोष्टी आपल्यासाठी पथ्य आहे. रोग बरा व्हायला पाहिजे म्हटल्यावर ज्याची जेवढी शक्ती आहे तेवढ्या शक्तीच्या प्रमाणात त्यांनी पथ्यपणी पाळलीच पाहिजे. डॉक्टर पथ्य सगळ्यांनाच सांगतो, पण शेवटी ज्याचा जसा ज्या प्रमाणात रोग आहे, ज्याची जशी ज्या प्रमाणात शक्ती आहे त्या प्रमाणात त्यांनी ती पथ्य पाळली पाहिजे. काय सुद्धा प्रश्न लहान होता, माझी बडबड खूप झाली होती. नाही, बरोबर आहे. स्वपरीक्षा व्हायला पाहिजे, सारखी व्हायला पाहिजे. त्याच्यात मजा आहे.
प्रामाणिकपणे जर आपण ही स्वपरीक्षा सुरू केली तर त्यातला आनंद फार वेगळा आहे. कधी आजपर्यंत आपण अनुभवला नसेल असा आनंद आहे त्याचा. रमणार तुम्ही त्याचे. आणि आनंद काय, रमणार का, तर ही स्वपरीक्षा करत असतानाच दिसतं की अरे मी किती माझ्या सद्गुरूंच्या जवळ सरकलोय, अरे मी किती माझ्या नामाच्या जवळ जाऊन पोचलोय, किती मी माझ्या इष्टदेवतेच्या जवळ जाऊन पोचलो, हे समजायला लागतं. म्हणून त्याच्यात आनंद, म्हणून त्याच्यात साधक रमायला लागतं. वेळ नाही घालवत तो रमतो. वेळ घालवणं, वेळ काढणं भाग वेगळा आणि रमणं भाग. बुद्धिवादी माणूस कर्तव्य करण्यामध्ये रमतो. आज भाविक प्रेम अनुभवण्याचा. कर्तव्य बुद्धीने केलेल्या गोष्टीचं जे रमल्यानंतरचं मिळणारं फळ ते कर्मामध्ये प्रगटपणे हातात मिळतं. म्हणून त्याच्यावर विश्वास पहिल्यांदा बसतो. भाविक व्यक्तीने प्रेमामध्ये रमून मिळालेलं जे फळ असतं ते म्हणजे आत्मिक समाधान, ते दिसत पण ते शाश्वत असतं. कर्मातून मिळालेलं फळ नैमित्तिक. प्रत्येकाचं महत्व ज्याच्या त्याच्या जागी आहेत. फरक एवढा, त्याचा जर उपयोग परमेश्वराकडे जाण्यासाठी होत असेल तर सांग. त्या कर्मरूपी फळांची ओंजळ भरून परमेश्वराच्या चरणी अर्पण करता येत असेल तर सांग. आपल्याच चरणांवर आपल्याच खिशात आपण ती फळं भरून घेत असो, सगळा आनंद आहे. सदानंद नाही, नुसता आनंद. बाकी काय अजून? काय बरोबर वाटतंय का? असं आपली बरोबर वाढत आहे. प्रार्थना म्हणायची का? हो, म्हणूया.